दिवाळी झाली म्हणजे घरात खूप सारे ड्रायफ्रूट असणार. चला तर मग आज बनवूयात थंडगार बदाम शेक. सर्वप्रथम 1 वाटी बदाम 3 ते 4 तासासाठी पाण्यात भिजत ठेवायचे. बदाम छान भिजले ना की त्याची सालं पटपट निघतात. आता एक एक करून बदामची सालं काढून घ्यायची. मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम थोडे दूध घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. तोपर्यंत एकीकडे अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करायला ठेवायचे. दुधाला उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये मिल्क पावडर, चवीनुसार साखर आणि तयार केलेली बदामची पेस्ट घालून हे सर्व छान एकत्र करून घ्यायचे. मग यामध्ये आता वेलची पूड, 5 ते 6 केसरच्या काड्या घालून दूध छान 10 ते 15 मिनटं घट्ट होऊ द्यायचे. आणि मग सगळ्यात शेवटी दूध कोमट झालं की एका टोपमध्ये काढून 5 ते 6 तासासाठी गार होऊ द्यायचे. तयार आहे आपलं थंडगार बदाम शेक. मग यावर गार्निशिंगसाठी तुम्ही बदामचे काप घाला. काय मग तुम्ही कधी बनवतात बदाम शेक?